सांगतोय नाही बसा 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 सॉरी हां हे करा हे दोन दोन कॉपी सगळ्यांना द्या एक 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 माझ्या हातात द्या वाचायला नाही एक माझ्या एकच द्या बाकी एक एक कागद जरा फारच सुळसुळीत केलेलं आहे तर हां ठीक आहे एक असा आणि एक ठेवा ना असा हा वचननामा अरे थांबा रे आता आम्हाला बोलू द्या ना जरा या वचननाम्याच्या सुरुवातीला शिवसेना मी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे असं वेगळं म्हणण्याचं कारण नाही कारण दुसरी ती एसंशी अशी काहीतरी शिवसेना आहे बरोबर ना एक आहे ती एसंशी अशी शिवसेना त्या एसंशी सेनेबद्दल मी बोलत नाही मिंदे सेनेबद्दल बोलत नाही एसंशी सेना जर शिल्लक असेल तर त्यांचा जाहीरनामा ते देतील पण मी शिवसेनेच्या वतीने एक जनतेला विनंती केली की आपले आशीर्वाद असू द्या आणि आशीर्वाद कशासाठी असू द्या त्याच्याबद्दल आम्ही एक थोडक्यामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे आणि नंतर मात्र जे वचननाम्यातले ठळक मुद्दे आहेत ते मी आपल्यासमोर मांडू इच्छितो सर्वांनाच आता हे कळलेलं आहे की गेल्या खास करून 2-2.25 वर्षात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर महाराष्ट्र लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम हे पोकळ इंजिन सरकार करते आणि त्याला साहजिकच केंद्राचा आशीर्वाद आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले जात आहेत महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे पळवले जात आहेत हिरे व्यापार हिरे बाजार तो पळवला क्रिकेटची मॅच पळवली फिल्मफेअर अवॉर्डचं फंक्शन पळवलं सगळ्याच गोष्टी पळवल्या जात आहेत आणि महाराष्ट्राचं वैभव हे लुटलं जाते हे महाराष्ट्राचं वैभव लुटलं जाते ती लूट इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्या प्रथम थांबू आणि महाराष्ट्राचं जे वैभव वाढत होतं महाविकास आघाडीच्या काळात ते त्यापेक्षा जास्त पटीने कारण तेव्हाचं सरकार केंद्र सरकार मोदी सरकार हे महाविकास आघाडीच्या सरकारला महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही मदत करत नव्हतं आता इंडिया आघाडीचं सरकार देशामध्ये येईल साहजिकच आहे येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात सुद्धा येईल आणि दोन्हीकडे आमच्या आघाडीची सरकार आल्यानंतर जो काही एक खड्डा या मोदी सरकारने महाराष्ट्रामध्ये पाडलेला आहे तो भरून काढून अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचं वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देऊ आणि त्याच्यामध्ये जसं एक आर्थिक केंद्र हे मुंबईला येणार होतं जीप सिटी मुंबईला येणार ती पळून नेली गुजरातला ठीक आहे आम्ही गुजरातचं काही ओरवडून घेणार नाही अगदी इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर देखील प्रत्येक राज्याचा आम्ही मान सन्मान ठेवू गुजरातच्या हक्काचं गुजरातला जरूर देऊ उत्तर प्रदेश बिहार कर्नाटका हिमाचल प्रदेश आसाम जी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांचा आदर ठेवून त्यांना जे आवश्यक असेल ते सगळं आम्ही त्यांना देऊच त्याच्याबद्दल काही वादच नाहीये पण वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये उभं करू की जेणेकरून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील सुशिक्षित जे आता तरुण रोजगाराविना आहेत युवती आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल शहरांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करत असताना ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक तरुण असे आहेत की जे शिकले सवरले पण तिथे नोकरीची संधी नाहीये म्हणून त्यांना स्थलांतर करावं लागतंय आपल्याच राज्यातही करावं लागतंय आणि काही ठिकाणी परराज्यात सुद्धा करायला लागतंय अनेक वेळेला माध्यमातून बातम्या येतात की चांगले सुशिक्षित तरुण मी तरुण म्हणतो मी त्याच्यामध्ये तरुणी देखील आल्या देश सोडून पण जात आहेत तर त्यांना तिथल्या तिथे स्वतःच्या जिल्ह्यातच गावातच रोजगार कसा निर्माण करता येईल याच्यावरती सुद्धा आम्ही अधिक लक्ष देणार आहोत तरुणाचं संकट हाताळत असताना एक गोष्ट प्राधान्याने आढळली ती म्हणजे आपल्या आरोग्य सुविधांमध्ये असलेली उणीव जिल्हा रुग्णालय जे आहेत
त्या जिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी जरूर झाले असतील, पण प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक जी काही उपकरणं आहेत ती उपकरणं आणून ती सगळी जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करण्यात येतील. ग्रामीण भागामध्ये ज्याला आपण प्राथमिक उपचार केंद्र म्हणतो, माझ्या असं लक्षात आलं की काही प्राथमिक उपचार केंद्रामध्ये ज्याला पीएचसी म्हणतो तिकडे थर्मामीटर्स पण नाही आहेत, नर्सेस नाही आहेत, डॉक्टर्स नाही आहेत. मधल्या काळामध्ये तर आपण पाहिलं असाल की नांदेड, नागपूर, अगदी ठाण्यामध्ये सुद्धा औषधाविना रुग्णांचे मृत्यू झाले. तर अशी कुठेही आम्ही कमतरता ठेवणार नाही. सगळीकडे व्यवस्थित आरोग्य यंत्रणा ही अद्ययावत केली जाईल, राबवली जाईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचा प्रश्न, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या वचननाम्यात आहेच की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं जाईल. महाराष्ट्रामध्ये आम्ही केवळ कर्जमुक्त करून नाही थांबणार. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर केंद्राच्या माध्यमातून ती यंत्रणा राबवली, कर्जमुक्तीची हे होईलच. पण शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळतो त्या पीक विम्याचे निकष हे कंपन्यांनी ठरवले आहेत आणि ते निकष एवढे विचित्र आहेत. एक तर नुकसान झालेलं असतं आणि या कंपन्यांच्या वाऱ्या करून शेतकरी थकून जातो आणि नको ती नुकसान भरपाई या परिस्थितीत तो येतो. तर हे निकष बदलले जातील आणि शेतकऱ्यांना त्यांची जी काही योग्य ती नुकसान भरपाई आहे ती मिळालीच पाहिजे, याच्यावरती केंद्राचं आणि सरकारचं लक्ष असेल. दुसरी गोष्ट अशी की सध्या एका योजनेचा गवगवा केला जातो, ती काय सन्मान योजना. शेतकऱ्यांनीच मला ते एक सांगितलं होतं की अहो साहेब, आमच्या अगदी खतं आहेत, बी बियाणं आहेत, इतर जी काही उपकरणं आहेत, अवजारं आहेत, ट्रॅक्टर आहे, वीज पंप आहे, ह्या अनेक गोष्टींवरती जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकार आमच्याकडनं पैसा घेतं आणि आम्हाला फक्त 6,000 रुपये वर्षाला देतं. तर ही जी काही लूट आहे ती थांबवण्यासाठी आम्ही तर असा विचार करतो आणि तसं त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहूच की शेतकऱ्याला लागणारी सगळी जी काही अत्यावश्यक गोष्टी आहेत, मग त्याच्यात खतं आली, बी बियाणे आले आणि बाकी काही गोष्टी, हे जीएसटी मुक्त करू. त्याच्यावरती जीएसटी आम्ही लावणार नाही की जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं एक खोटं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं. उत्पन्न दुप्पट झालंच नाही, पण उत्पादन खर्च हा दुपटीपेक्षा जास्त झाला. पुन्हा हमीभाव मिळत नाही. तर हमीभाव आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे तर देऊच, पण जीएसटी रद्द करू त्या शेतकऱ्याच्या सगळ्या उपकरणांवरचा. आणि अनेकदा असंही होतं की कापूस पिकवलाय, सोयाबीन पिकवलंय, डाळी आहेत, आणखीन काही आहेत, तो साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्याकडे जागा नसते. आम्ही शेतकऱ्यांना गोदामं बांधून देऊ, जिथे आवश्यक असेल तिकडे शीतगृह देऊ की जेणेकरून जोपर्यंत तो माल त्याचा विकला जात नाही तोपर्यंत त्याला त्याच्या घरामध्ये ठेवायला जर जागा नसेल तर तिकडे तो त्याच्या नावानेच तो ठेवू शकतो आणि जेव्हा जरूर वाटेल तेव्हा तो बाजारात तो आणू शकतो. सर्वांना माहिती आहे की मी मुख्यमंत्री असताना एक वेगळी कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला. ज्याला मार्केट आहे तेच उत्पादन काढायचं, तेच पीक घ्यायचं, म्हणजे जे विकेल ते पिकेल. आणि त्याच्यासाठी माझी एक कल्पना होती, कृषी खात्यामध्येच एक रिसर्च म्हणजे सर्वे करणारं केंद्र स्थापन करायचं की जगभरामध्ये पुढच्या वर्षी कशाला भाव आहे, कशाला डिमांड आहे, देशभरामध्ये कोणत्या पिकाला उद्या मागणी असणार आहे आणि तसं शेतकऱ्याला एक मार्गदर्शन करून ते पीक घ्यायचं की जेणेकरून शेतकऱ्याला बाजारभाव नाही, हमीभाव नाही म्हणून कपाळावरती डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येणार नाही. तर शेतकरी ज्याला उद्या ज्या मालाला मागणी आहे तेच पीक घेईल आणि त्याला हमखास भाव मिळेल, अशी सुद्धा आमची एक मांडणी आम्ही करणार आहोत की जेणेकरून शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे. कर्जाच्या म्हणजे वडिलांचं कर्ज असतं, त्याच्यातच मुलाचा जन्म होतो, मग मुलगा मोठा होतो, त्याच्या डोक्यावरती कर्ज चढतं, मग त्याच्या मुलाच्या डोक्यावरती कर्ज, म्हणजे तो कर्जातच जन्माला येतो आणि कर्जातच त्याचं निधन होतं. बऱ्याचदा दुर्दैवाने कर्ज फेडू शकत नाही म्हणून तो आत्महत्या करून आपलं जीवन हे संपवून टाकतो. म्हणून शेतकरी हा एक केंद्रबिंदू आम्ही ठेवतो आहोत. बेकारीची समस्या आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी सांगितलं की उद्योग स्नेही असं वातावरण राज्यामध्ये जे सध्या नाहीये, आमच्या काळात होतं,
अनेक MOUs आम्ही केले होते. काही प्रमाणात गुंतवणूक प्रत्यक्षात आली पण होती. हे गद्दारांचं सरकार आल्यानंतर ही गुंतवणूक थांबली किंवा ती पळवली गेली. तर परत एकदा उद्योगस्नेही वातावरण निर्माण करू. जास्त परवानग्यांची कटकट ही उद्योजकाला लागता कामा नये आणि त्याच बरोबरीने आम्ही पर्यावरण स्नेही हे उद्योग आणू. पर्यावरण स्नेही म्हणजे अनेकदा आपण पाहिलं असाल की काही प्रकल्पावरनं मोठमोठी आंदोलनं होतात. जसं जैतापूर होतं, आता मध्ये नाणार झालं, आता बारसू आहे, मग वाढवण बंदर आहे. असे विनाशकारी प्रकल्प हे आम्ही राज्यात यायला देणार नाही, जेणेकरून पर्यावरणाचा किंवा लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होईल असा कोणताही प्रकल्प आम्ही राज्यात येऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या परवानग्यांमध्ये घटनेनुसार जी एक संघराज्य पद्धती आपल्या देशाने अवलंबली आहे. मी मागेही बोललो होतो की संघराज्य याचा अर्थ की केंद्र आणि राज्य यांना एक समान अधिकार असतील आहेत घटनेमध्ये. फक्त देशाच्या बाहेरील गोष्टी आणि आणीबाणीजन्य परिस्थिती याच वेळेला केंद्र सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल. आता सध्या जे एकाधिकारशाही चाललेली आहे, सगळं काही एका हातामध्ये, ही एकाधिकारशाही आम्ही मोडून काढू आणि स्थानिक स्वायत्त स्वराज्य संस्था आहेत, राज्य आहेत, महापालिका वगैरे सगळ्या त्याच्यात आल्या, त्यांच्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करू. म्हणजे प्रत्येकाला त्यांचे जे काही अधिकार आहेत, कारण प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात, त्या लोकप्रतिनिधींना काही अधिकारच ठेवले नाही आणि सगळं काही मी आणि मीच असं होणार असेल तर ती हुकुमशाही असेल आणि ती हुकुमशाही मोडून काढण्यासाठी आम्ही या सत्तेचं विकेंद्रीकरण करू. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे सध्या कर दहशतवाद चाललेला आहे. वाटेल त्याच्यावरती धाडी तर पडतायत, राजकारण्यांवरती तर टाकतातच आहेत, पण व्यापाऱ्यांवरती पडतायत. त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यापारी, उद्योजक सगळेच हे बेजार झालेले आहेत. तर हा कर दहशतवाद जो आहे तो आम्ही थांबू. जीएसटीमध्ये ज्या काही त्रासदायक अटीतटी शर्ती आहेत त्या आर्थिक सल्लागारांशी सल्ला मसलत करून, म्हणजे मध्यंतरी मी वाचलं होतं की ही मूळ सूचना ज्या विजय केळकर यांनी दिली होती, त्यांचाच एक लेख आला होता. विजय केळकर हे आपल्या महाराष्ट्रात मधलेच आहेत, त्यांच्याशी पण सल्ला मसलत करू. आणखीन काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर सल्ला मसलत करू आणि यातल्या त्रासदायक ज्या काही अटीतटी असतील त्या आम्ही पूर्णपणे काढून टाकू. एक आयुष्य सुखाने आणि समाधानाने आनंदाने जगता यावं या दृष्टीने आमचं इंडिया आघाडीचं सरकार हे कामकाज करेल. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी सुद्धा इंडिया आघाडीच्या वचननाम्यात सुद्धा, जाहीरनाम्यात सुद्धा विषय आहेत. तसंच याही वचननाम्यामध्ये आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% जागा या महिलांसाठी ठेवू. त्याच्यानंतर महिला सुरक्षितता असेल, युवकांसाठी आहे. अभिजात मराठी, मी तर सरळ सरळ सांगेन की महाराष्ट्राबद्दल आणि मराठी भाषेबद्दल केंद्राच्या मनात आकस आहे. म्हणून इतके वर्ष मागणी करूनही 10 वर्ष मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाहीये. तर तो आम्ही नक्कीच मिळवून देऊ हे सुद्धा या निमित्ताने सांगतोय. आणि उद्योगधंदा सामाजिक सुरक्षा पण आहे, आर्थिक रचनेचं बद्दल सुद्धा केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा राज्यामध्ये युती सरकार होतं त्या युती सरकारच्या काळात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवले होते. आम्ही केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर नक्कीच याबद्दल गंभीरतेने विचार करून 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव पुढील 5 वर्ष स्थिर कसे राहतील याच्याबद्दल आग्रही असू. कारण हे जर का नीट ठरवलं तो होऊ शकतं हे राज्य सरकारने तेव्हा दाखवून दिले. जर राज्य करू शकत असेल तर केंद्र का नाही करू शकतात. तर अशा ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे बेरोजगारी आहे, शेतकरी आहे, महिला आहे, उद्योग आहे, आरोग्य आहे, याच्यावरती आम्ही इंडिया आघाडी सरकारमध्ये आग्रही राहू आणि ह्या गोष्टी आम्ही करून घेऊ. आणि परत एकदा सांगतो, संविधानाचं रक्षण करणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता असेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव, ही लूट थांबवून मराठी अस्मिता, तिचा एक नाही म्हटलं तरी मी दरारा हा शब्द किती कोणाला परवडेल कल्पना नाही, पण त्या मराठी भाषेचं, महाराष्ट्राचं वैभव आणि महत्व हे देशासाठी काय आहे हे आम्ही दाखवून देऊ. महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख पक्षांनी 3 वेगवेगळे वचननामे, जाहीरनामे प्रसिद्ध केले.
महाविकास आघाडीमध्ये एकत्र एकजूट नाहीये का? जाहीरनामा एक प्रसिद्ध करता का नाही महाविकास आघाडी? प्रत्येक जण प्रत्येकाचा वेगळा पक्ष आहे. आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन नाही केलेले. ज्या वेळेला आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती त्याही वेळेला भाजपचा एक जाहीरनामा किंवा थापानामा वेगळा होता आणि आमचा वचननामा हा वेगळा होता. बस ना खुर्ची. जातीय जनगणना संदर्भातला जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये शरद पवार मी तुम्हाला हे